आज बनवले घरच्या आंब्याची लोणची। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आता पावसाची चाहूल लागली की आपल्याला सर्वांना आठवते ते आंब्याची लोणची। सकाळी उठून पहिल्यांदा झेलणे तयार केली। आता झाड उंच आहे म्हणल्यावर शिडी लागणारच, कारण तेव्हा काही वरती चढताच येत नव्हतं। झाड तसंच जुनच, म्हणजे पूर्वीपासून आमच्या 2-3 पिढ्यांनी या आंब्याची लोणची खाल्लेली। झाडाच्या फांद्या लांब असल्यामुळे जेवढे हाताला येतील तेवढे तोडले, राहिलेले उरले सुरले सगळे झेलण्याने तोडून घेतले। तुमच्या इथे झेलण्याला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा। आंबे उतरून झाल्यावर भरले आणि निघालो घरी। काय पाट्यात जाणार नाही म्हणून 2 गटळी केलीत। त्यात आल्यावर आईने लगेच आंबे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलीत। आंबे पुसून लगेच फोडाय घेतली। जेवढे जमतील तेवढे बारीक फोडे करून घेतले। आंबे फोडताना मला कंटाळा आला पण घरच्यांनी मदत केली। बघावर फोडून पण झाले, लगेच आईने पुसून पण घेतले। स्वच्छ पुसून घेतल्यानंतर आईने एका टपात ती घेऊन त्याला हळद मीठ लावली। त्यानंतर त्यातले पाणी निचरा होण्यासाठी त्यांना 2 दिवस सुकवत ठेवली। हळद मीठ मोहरीचे मिश्रण करून त्यात मसाला टाकला, नंतर चटणी टाकली आणि गरम केलेले तेल मिश्रण केले। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ती लगेच बरणीत भरून घेतली। झाले का त्याच्या पावसाळ्यासाठी लोणचे तयार। व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा।